काय झालं सासूबाई? तुमची चूक आहे ती मान्य करा आणि माझ्या तात्यांची माफी मागा. सुमे अगं ऐक तर. तात्या थांबा जरा, यासनी बी कळू दे. पोरीचा बाप लाचार नसतोय. पोरीचा बाप ह्यो बळीचा बकरा नाही. सासूबाई माझ्या तात्यांची माफी मागा, नाहीतर तुमचा पोरगा गमवायची तयारी ठेवा. ताई माफी मागून टाक ना, फक्त अड घाल की समरला ती काही सांगणार नाही. सासूबाई हो मला माफ करा, चुकीचं वागले मी. अहो असं काय नाही, उठा उठा बघू तुम्ही. सुमीच्या बॅग्स? अरे काय झालं म्हणजे ते म्हणजे काय सांगू तुला आता. अरे म्हणजे सुमी ते कारखान्याचं प्रकरण बाहेर आलं ना, तेव्हापासून सारखी म्हणते की मी माहेरी जाणार माहेरी जाणार. पण ताई तिला समजून सांगते ना थांब थांब म्हणून, पण ऐकतच नाहीये. सुमे मी आत्ताच कारखान्यात सगळी चौकशी केली. बघ तुझी काहीही चूक नाहीये. आता उगीच वेडेपणा करू नकोस, हात चल. आओ तुम्ही व्हा पुढं, मी आले. हा समर चल ना, म्हणजे आतमध्ये चल, कारखान्यात काय झालं सांग ना सगळ्यांना. चल ना चल. तात्या या आतच, आतच बोलूयात. हा तात्या चला. ताई सासूबाई तुम्ही माफी मागितली हे चांगलंच केलं. आणि मी बोलल्यामुळं ते पुढारी भडकलं आणि ह्यांचं मुख्यमंत्री पद गेलं असं वाटते ना हो तुम्हाला? मग आज हिथं सगळ्यांना देखत सांगते मी, जे तुम्हाला जमलं नाही ते मी करून दावणार. तुम्ही फेल गेला, पण मी माझ्या नवऱ्याला मुख्यमंत्री बनवणार. आणि लाख लाडू वाटणार. सुमीचं चॅलेंज आहे. ती विचार न करता बोलायची सवयच आहे हिला. पहिल्यापासून अशीच आहे सुमी. खरं आहे, ते लाख लाडू करायच्या टायमाला बी असंच. आपल्याला काय झेपतंय काय झेपत नाही याचा विचारच करत नाही सुमी. हो पण तिनं केलंच की 1 लाख लाडू शेवटाला. अरे आता बी लाख लाडू करणार म्हणली या. अरे तात्या अहो 1 लाख लाडू होत्याल, पण पायलटला मुख्यमंत्री कसं बनवू? तेच म्हणलं मी, विचार न करता चॅलेंज घेऊन बसली यास. आणि आता चॅलेंज घेतलंय तर ते पुरं बी व्हायच पाहिजे. खरंय खरंय, सुमी बोलली म्हणजे बोलली. अगं पर सुमी, लाडू बनवणं वेगळं आणि एखाद्याला मुख्यमंत्री बनवणं वेगळं. कसं करणार आहे तू? हो ना, ते काय सोपं नसतं, फार अवघड असतं ते. सुमे मला वाटतं तुझं चॅलेंज काय पूर्ण नाही होणार. आणि तू नको या फंदात पडूस बाई. नाही, मी करणार म्हणजे करणारच. सुमी अगं तुझा जीव केवढा, तू बोलतीस केवढं. हे सूर्या, अरे तू आता गप राहा. आता सुमीने चॅलेंज घेतलंय ना, मग त्या आधी पुरं कसं होणार ते बघू. अरे आपल्या गावच्या इज्जतीचा सवाल आहे सूर्या. हा हे बाकी खरं आहे बरं का.
सुमे, तू इतक्या सहजासहजी त्या ताई मॅडमना माफ कसं काय केलंस ग? तात्यांचा एवढा अपमान केला त्यांनी, एवढा त्रास दिला, तू गप्प कशी काय बसलीस? अगं मग काय करणार? आणि रागिनी किती बी झालं तरी माझ्या नवऱ्याची आई आहे आणि माझी सासू, आणि माणूस म्हणलं की चुकणारच. मग मी करून टाकलं माफ. पण हितनं पुढं जर त्या परत तात्यांच्या वाट्याला गेल्या तर मग मी आहे आणि त्या आहेत. तू काही बोल, तू केलं असशील माफ, मी नाही करणार. त्या ताई मॅडमना ना अद्दल घडवायलाच पाहिजे. तू एक काम कर ना, तू समर सरांना घेऊन ते घर सोड. बसू द्या त्या ताई मॅडमला एकटीला. अगं काय बोलतीयस रागिनी तू? हो तात्या, त्या बाईने तुम्हाला केवढा त्रास दिला, तो ही गोष्ट माझ्या मनातून जातच नाहीये हो. रागिनी, अगं ताप झाला तात्यांना, मग तू का म्हणून एवढं ताप करून घेतेस? अगं सुमे, असं कसं बोलतेस तू? एक मुलगी म्हणून मी नाही विसरू शकत ग. आणि किती झालं ना तरी तात्या माझ्या वडिलांसारखे आहेत ग. आहे का? एक तर मी चॅलेंज घेतलंय आणि ते पुरं कसं करायचं हे कळणं झाले म्हणून हिथं आले. हे तर काही वेगळंच चाललंय. कोणच मला आयडिया देणं झाले. जाते मी. आता आम्ही काय आयडिया देणार तुला? आता मलाच काय तर करायला लागणार. आता तू काय करणार? आणि माहित नाही, करणार. टाटा. अगं सुमे, सुमे, अरे आता काय करणार सुमी? काहीच नाही, मी सुमीला अडवणारच. ताई फार लागलंय का मनाला? अहो लागणारच की. आता कसं टेचात सुमी धमकी देऊन गेली बघितलं ना? मी तर जाईनच, पण तुमच्या पोराला बी घेऊन जाईन. आणि तुमच्या राजकारणाला पुरून उरल ही सुमी. असं काय बाई बोलत होते अजून? ताई मी काय म्हणतो, तिच्या बाजूने जर वारं फिरलंय ना, आपल्या विरुद्ध वारं फिरलंय, तर आपण गप्प बसूया ना. आपलं नशीब चांगलंय, सुमननी समरला सांगितलं नाही आपलं राजकारण. आता त्याच्यावरनं वाद नको. तू घाबरतोयस तिला? काही घाबरणं असं नाही ग, पण आता तिच्या बाजूला पारडं फिरलंय ना, तर आपण गप्प बसूया. उगाच आ बैल मुझे मार कशाला? होय, अहो ती सुमी शहाण्या डोसक्याची नाही ताई मॅडम. एकदा जर तिचं डोसकं फिरलं ना तर आपलं काही खरं नाही. आणि मी काय म्हणतो ताई, तिचं म्हणतीये ना की मी समरला मुख्यमंत्री बनवते, तर करू देत ना तिला मुख्यमंत्री. आपण गप्प बसूया ना. होय. आपल्याला काय, आपण आयत्यावर पायतं मारू. नाही, अजिबात नाही. माझ्या मुलाला मीच मुख्यमंत्री करणार. त्या खानावळ वालीला हकलून देणार आहे. ताई आता कसं समजावून सांगू तुला? अगं राजकारणात हार पचवायला लागते. हा राजकारणाचा नियम क्रमांक 1 आता लिहून ठेव तू. तुला खरं सांगू का, तुझा खरा वैरी तुझा इगो आहे सध्या. आता कृपा कर आणि आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी हट्ट सोड तुझा. जरा गप्प बस. तुझं राजकारण फेल गेलंय मान्य कर. नरसो, फार बोललास. हात पुढे कर, हात पुढे कर. ताई मॅडम, घे घे. पास की ताई मॅडम, अहो जीव जाईल त्यांचा. जाऊ दे जीव. नाहीतरी हा जीव माझ्या कामाचा राहिला नाही आता. दिवसभर मर मरून काय पदरात पडला तर छाड्या कायम सांगत असत्या तुला मी सोडून द्या, पण नाही. जरा तरी मानानं जागा किंवा. चालू मी ताईला तिच्या भल्याच सांगत होतो ना, पण ऐकलं नाही ताईनी. फटाफट मारलं मला. तर सांगू तुला, मी जे पेरलंय ना तेच उगवतंय. तुम्ही कधी गेलता पेरायला? शालू, अगं ते सुमनला छड्या पाडाव्या म्हणून मी प्रयत्न केले ना, त्याची फळं मला मिळत आहेत. मी काय म्हणते, तुम्ही गप सुमीच्या पार्टीत जावा. ताई मॅडमचं मला काही खरं वाटत नाही आता. मी तेच सांगत होतो ना ताईला की तिचं काही खरं नाहीये. तिला आवडलं नाही ते. जे झालंय ना ते सोडून द्या तुम्ही. आणि आता पुढं काय करायचंय ना त्याचा विचार करा. का बसणार येतच बहिणीच्या हातचा मार खात. तोही खाल्ला असता ग, तू काय फायदा.
ताईच्या हातनं सगळी सत्ता निष्ठच चालली. अहो, म्हणून तर सुमनच्या पार्टीत जावा म्हणते ना मी. शालू, सुमन मला तिच्या पार्टीत घेईल का ग? सुमीच्या चांगुलपणावर माझा पक्का भरोसा आहे. ती नक्की घेणार तुम्हाला तिच्या पार्टीत. सुमन, सुमन ये की ग बाई. बघ मामासाहेब कसं करायला लागलात. अहो तुम्ही असं जीव द्यायच्या गोष्टी करू नका हो. माझं कसं होयाचं. नाही आता माझ्या जगण्यात काही अर्थच राहिलेला नाही. मी जीव देणारच. मामासाहेब अहो काय झालं? काय सांगू सुमन तुला. अगं मी तुझ्या बाजूने बोललो तर ताईने छड्या बाजून माझा हात लाल केला ग. अगं आता खरं बोलायची पण चोरी झाली. मला हे सहनच होत नाही. मी जीवच देतो. नाही नाही मामासाहेब, तुम्ही जीव देऊ नका. जगून काय करू बाबा मी आता. अरे सुमनशी इतकं चुकीचं वागलोय ना मी. मलाच लाज वाटायला लागली. अरे सुमनच्या बाजूने बोललो, सुमनला पाठिंबा दिला तर ताईने फोडून काढलं मला. अगं धोब्याचं कुत्र ना घरचं ना घाटावरचं असं झालंय बघ तुझ्या मामासाहेबांचं. मामासाहेब ह्यांना मुख्यमंत्री करायला तुम्ही मला मदत करणार काय? हो करणार की. पण मला मंत्रीपद मिळेल ना? या असल्या अटी सासूबाईंना टाका. सुमन सुमन सुमन, तू म्हणशील ते मान्य आहे मला. माझा फुल पाठिंबा आहे तुला. ठीक आहे, आजपासून तुम्ही समर साहेबांचं प्रवक्ते. हा पण म्हणजे काय करायचं मी? येडेपणा. हा हे चांगलं जमलंच नाही. जमल. एका जबाबदार नेत्याने असं बेजबाबदार वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. मी तर म्हणतो ते बेजबाबदार आहेत म्हणून असं वक्तव्य केलं त्यांनी. पण एवढ्याशा कारणावरून तुम्ही समरसिंग मंत्री पाटील यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करताय? काय चुकीचं त्याच्यामध्ये? अहो एक प्रामाणिक, शिकलेला, हुशार, ज्याला जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आणि त्याची उत्तर माहिती आहे, एक सामान्य नागरिक म्हणून मला जर वाटलं की तो मुख्यमंत्री व्हावा तर काय चुकीचं आहे त्यात? आणि तुम्ही काळजी करू नका, मुख्यमंत्री आमचाच होणार. येस फॉर समरसिंग. तर आत्ताच आपण ऐकलं मामासाहेब यांचं मत. राज्यातील सत्ताधारी पक्ष खरंच बेजबाबदार आहे का? जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तो सोडवू शकेल का? याबद्दल लोकांना काय वाटतं हे जाणून घेऊया थोड्याच वेळात. ताई, तरसू हे काय आहे? ताई समरला मुख्यमंत्री करायची जबाबदारी घेतली आहे. असं करतात का मुख्यमंत्री? सुमन तूच सांग. सासूबाई त्या नेत्याचा आणि त्याच्या पक्षाचा खोटेपणा समोर आणायचा. अनेकदा का तो समोर आला की आपला खरेपणा आपोआप समोर येईल बघा. सासूबाई त्या नेत्याचा आणि त्याच्या पक्षाचा खोटेपणा समोर आणायचा. आणि एकदा का तसं झालं की मग आपला खरेपणा आपोआप समोर येईल बघा. मुख्यमंत्री बनवणं म्हणजे पोरखेळ वाटला तुला? तुला पटतं हे? मम्मा मुख्यमंत्री पदाचं सोड, पण ते नाईक साहेब ज्या ॲरोगंटली इथे बोललेत ना ते अख्ख्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. अरे काय कळायला पाहिजे? सगळं उलट घडणार आहे. मी एवढी मेहनत करून हे सगळं जुळवून आणलं होतं. 25 ते 30 आमदार आपल्या बाजूला होते. दबाव तंत्र वापरून हे सगळं घडवून आणणार होते. पण तुझ्या या बायकोनी नको ते बोलून घोळ घालून ठेवलाय. अजूनही घोळ घालतीये. सासूबाई तुम्ही तुमच्या पद्धतीने करून बघितलं, काय मिळालं? तर माझ्या नवऱ्याचा अपमान, आणि तो मला अजिबात सहन होणार नाही. म्हणून हे सगळं असं करणार आहेस तू? काय गरज होती तू व्हिडिओ व्हायरल करायची? सासूबाई तुम्ही तुमच्या पद्धतीने करून बघितलं नव, आता मला माझ्या पद्धतीने करू द्या. तुझ्या पद्धतीने फक्त घोळ होणार आहे. हॅलो, हा बोलतोय. हो म्हणजे काय? बातमी खरीच आहे. उगाच पत्रकार परिषद घेतली का आम्ही? कधी? हा चालेल. हो म्हणजे काय? पक्ष प्रमुखांनी आम्हाला वचन दिलं होतं मुख्यमंत्री पदाचं, आणि आता नाही म्हणतायत ते. या सरकारला सत्तेत राहण्याचा काही अधिकार नाही. बरं चालेल, उद्या ना. हो हो ताई, सुमनचा प्लॅन सक्सेस होता असं वाटतंय मला. अगं आत्ता आपण फक्त लोकल न्यूज चॅनलवर बातमी दिली होती, पण आता मुंबईतनं फोन आला होता मला आमच्या चॅनलला मुलाखत द्या म्हणून. कारण तू ही अशी बडबड करतोयस ना म्हणून.
मीडियाला कोणीतरी हवंच असतं हे असं वेड्यासारखं बोलणारं चर्चेसाठी. नाही ते मी वेडा नाहीये, ठरवून वेडेपणा करतोय काय सुमन. आणि सुमन, मला खात्री आहे तुझा प्लॅन आता सक्सेस होणार आहे. फक्त एवढंच सांग, मुंबईत जाऊन काय वेडेपणा करायचा आहे. सुमे, काय सुरू आहे? राजकारण. अहो तुम्ही काहीतरी बोला ना, सांगा हे असं नसतं म्हणून. बोलू म्हणतेस, बोलतो. सुमी, जे काय करायचंय ना ते नीट करा, आणि मला वाटतं तू बरोबर आहेस. अहो काय बोलताय तुम्ही हे? अगं तूच म्हणालीस ना बोला म्हणून, म्हणून बोललो. बरं, या बोलायच्या नादात जेवायची तयारीच राहिली. आवरा सगळी, मी तयारी करायला घेते. चला. हा, मला भरपूर बोलायचंय, त्यामुळे भरपूर जेवायला पाहिजे. चला, चल. खरंच केलं का सुरेश? आपल्या सुमीचं डोसकं म्हणजे डोसकं खतरनाकच. असली काय आयडिया केली का नाही तिनं? पण अशी आयडिया लढवून जावई बापूंना मुख्यमंत्री करता येईल? सुरेश, हे बघ, मला एवढंच माहित आहे, आपल्या सुमीचा तोडगा आहे का नाही, तोडगा कधीच फेल जात नाही. हा अहो तात्या, पण अशा ना समर सरांची राजकीय कारकीर्द अहो धोक्यात येईल हो. म्हणून सांगते, जरा सुमीशी बोला ना तुम्ही. मी बोलून ते ऐकलं असं वाटतं का तुला? मग 4 फटके द्या तिला. हा, अहो म्हणजे तिला नीट समजावून सांगा ना की बाई या फंदात पडू नकोस. परत ती काहीतरी करायची, परत काहीतरी व्हायचं आणि ताई मॅडम रागवायच्या. ताई मॅडमला चांगला झिंगा दाखवलाय सुमीनं. त्याचं टेन्शन आता तू नको घेऊस. सुरेश, अरे सुरेश, अरे टीव्हीवर काय सुरू आहे बघितलंस का? काय आपल्या सुमीनं मोठ्या नेत्याला माती चारली आहे, माती. आपली सुमी एकदम भारीच आहे बघ. अरे आमच्या तर घरातली हसून हसून लोळायला लागली. आपल्या सुमीला नाही त्या पुढाऱ्याला असा काय प्रश्न विचारला, असं काय प्रश्न विचारलं, त्या पुढाऱ्याचे बोलतेच बंद झाले ऑफ करून. तात्या, मला ना मनापासून वाटतं सुमीने यात नको पडायला. हो, आता सगळं कुठे शांत झालंय, पुन्हा त्या भानगडी कशाला? हा, आता तू काय सांगू नकोस. आमच्या सुमीने एकदा ठरवलं ना की ठरवलं. हा, अरे तेच म्हणतोय मी बी, तुम्ही जे काय करते ते जावई बापांसाठी आहे का नाही. आणि आपल्याला राजकारणातलं काही कळत नाही, तेव्हा आपण फक्त पाठिंबा द्यायचा. पाठिंबा तर दिलाच पाहिजे की. उद्या नाही उद्या सुमीला बंगल्यावर बंगल्यावर अरे काय बंगल्यावर उद्याच्याला हा सुमीला का नाही उद्या बंगल्यावर पत्रकार परिषद बोलवल्या. मला आवरायला पाहिजे, पडदिशी जेवा जेवा. कोणी कितीही पाठिंबा द्या, मी सुमीला अडवणारच. हरता भाजी द्या उद्या. सुमे, हे सगळं करणं बरोबर आहे ना का? काय करणं बरोबर आहे का? टीव्हीवर न्यूज नाही पाहिलास का? पायलट, ते त्या नेत्याच्या कर्माचं फळ आहे. आणि मला सांग, त्यानं तुझा अपमान केलाय, हे बरोबर होतं का? आणि तुझं सोड, त्यानं गोरगरीब माणसांचा अन्नाचा अपमान केलाय. ते बरोबर आहे का? पण आपण जे करतोय ते बरोबर आहे का? पायलट, तुला साधा सरळ आहेस, पण राजकारणात कवा कवा तिरकं व्हायला लागतंय. आणि आपण जे काय करतोय ते चांगल्यासाठीच करतोय. तू काय काळजी करू नकोस, सगळं चांगलं होणार. पण नेमकं करायचं काय? काय नाही, आपण फक्त रान उठवायचं, मग बघ कसं लांडगानं कोल्लं पळायला लागतं. अरे वा, तू तर चांगलीच तयारी केलेली दिसतेस.
मग करायच पाहिजे. माझ्या नवऱ्याला मुख्यमंत्री बनवायचं म्हणलं साधी सुधी नाही, मोठी तयारी करायला पाहिजे. सुमे पण मम्मा नाराज झालीये का? हा, आता 4 दिवस वाईट वाटेल त्यासनी, पण पायलट आपल्याला हे करायलाच पाहिजे. आणि तसं बी सासूबाईंचं स्वप्न होतं तुला मुख्यमंत्री बनवायचं, आणि मी तेच स्वप्न पूर्ण करायचं म्हणते. आणि मी केलं काय आणि सासूबाईंनी केलं काय सारखंच. शेवटी तू मुख्यमंत्री बनणं महत्वाचं आहे. आणि तू मिसेस मुख्यमंत्री बनणं नाही का महत्वाचं? आता तू मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या मी मिसेस मुख्यमंत्री होणारच की. बट चल, तू आराम कर. आता उद्या पुढचा टप्पा.